नमस्कार सर्वांना. चला तर आज आपण एक झटपट होणारी रेसिपी पाहतो आहोत, ती म्हणजे रवा ढोकळा. रवा ढोकळा करण्यासाठी साहित्य खाली दिल्याप्रमाणे आपण पाहू शकता. हा नाश्त्यासाठी एक छान पर्यायही आहे. आपण पाहू शकता की मी येथे ताक घेतला आहे दह्याच्या ऐवजी. त्याच्यानंतर जाड रवा घेतलेला आहे. सर्वप्रथम रवा घेऊन त्यामध्ये हे ताक थोडं थोडं करत ॲड करत जायचं आहे. त्याच्यानंतर यामध्ये मी 1 चमचा साखरही घातली आहे. रवा, कारण हे ताक मी आंबट घेतले आहे. आंबट ताक असेल तर रवा छान फर्मेंट होतो. त्याच्यानंतर चवीनुसार मीठही घातलेलं आहे आणि हे आपल्याला 15 ते 20 मिनटं फर्मेंट ठेवायचं आहे. त्यानंतर आपण पाहू शकता मी येथे पाणी उकळायला ठेवलेलं आहे, कारण पाणी उकळलं पाहिजे ढोकळा ठेवण्याच्या आधी. त्याच्यानंतर साहित्यामध्ये आपण पाहू शकता एक इनो घेतला आहे, हिरवी मिरची, आलं आणि जिऱ्याची मी इथे ठेचा घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण पाहू शकता की रवा किती मस्त फुलून वर आलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये हा ठेचा घालायचा आहे. त्याच्यानंतर थोडंसं तेल घालायचं आहे. तेल घातल्यामुळे घास असा लागत नाही खाताना. त्याच्यानंतर आपण पाहू शकता 1 वाटी रव्यासाठी मी 1 इनोची पुडी घातलेली आहे. हे इनो हे निळ्या कलरचं असेल तर प्लेन इनो असेल तर चांगलंच आहे. त्यानंतर इनो घातल्यानंतर असं ते व्यवस्थित त्याला ढवळून घ्यायचं आहे. त्यानंतर जे आपण ऑइल ग्रीसिंग केलेलं ताट आहे त्याच्यामध्ये हे बॅटर आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे ताट उकळी आलेल्या पाण्यामध्ये 15 मिनटं स्लो टू मीडियम फ्लेमवर हा ढोकळा शिजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण पाहू शकता 15 मिनटांनी गॅस बंद करून आपण पाहू शकता सुरी त्यात ॲड करून, ती जर त्याला काही लागलं नाही तर आपला ढोकळा तयार आहे. त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये मी परत 1 चमचा थोडंसं अर्धा ग्लास पाणी केलेलं आहे, गोड पाणी. फोडणीसाठी साहित्य खाली दिल्याप्रमाणे आपण पाहू शकता. त्यानंतर हा ढोकळा पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला अशी फोडणी तयार करून घ्यायची आहे. या फोडणीमध्ये खाली दिल्याप्रमाणे साहित्य ॲड करत जायचं आहे. आपण पाहू शकता खाली दिल्याप्रमाणे मी हे सगळं यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि त्यानंतर जे आपण गोड पाणी केलेलं आहे ते एकदम म्हणजे अर्धा ग्लासच्याही खाली पाणी आहे. थोडंसंच पाणी ॲड करायचं. अशी उकळी आल्यानंतर हे पाणी आपल्याला त्या ढोकळ्यावर पूर्णपणे टाकून घ्यायचं आहे. या पाण्यामुळे जे आपण इनो टाकलेलं असतं त्याच्यामुळे जो ढोकळा फुगलेला असतो ते खाताना मग घास लागत नाही. जर पाणी थोडं पण टाकलं नाही तर खाताना असं आपल्याला कोरडं कोरडं वाटू शकतं. त्यामुळे पाण्याचा वापर हा नक्की करा, थोड्या प्रमाणातच करायचा आहे. पण त्याच्यानंतर आपण पाहू शकता की ढोकळा किती फ्लपी झालेला आहे आणि आतून पण तो किती छान शिजला गेलेला आहे. आपण पाहू शकता. अशा प्रकारे ही रेसिपी आपण नक्की करून पहा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक अँड सबस्क्राईब.